मित्रहो, शेवटच्या वर्षभरात अजितदादा त्यांच्याच पक्षात एकटे पडले होते असं चित्र निर्माण झालं होतं. अजितदादांच्या पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांचा एक गट त्यांच्या विरोधात एकवटला होता. या गटात आणि कटात नेमकं कोण कोण सहभागी होतं ते नीट ऐका. नंबर 1 सुनील तटकरे, नंबर 2 छगन भुजबळ, नंबर 3 प्रफुल्ल पटेल आणि नंबर 4 धनंजय मुंडे. असा हा एक वेगळा गट निर्माण झाला होता. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, कारण वरवर पाहताना अजितदादांचा नेहमीप्रमाणे दरारा दिसत होता. दादाच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत असं वाटत असलं तरीही पक्षातील अंतर्गत परिस्थिती मात्र तशी नव्हती. याची प्रत्यक्ष 3 उदाहरणं आधी लक्षात घ्या. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी भुजबळांचं मंत्रीपद कापलं गेलं होतं त्यावेळी छगन भुजबळांनी मीडियाला दिलेल्या सगळ्या मुलाखती तुम्ही काढून बघा. त्यात ते काय म्हणायचे? ते म्हणायचे की पटेल आणि तटकरे त्यांना मंत्रीपद देण्यासाठी इच्छुक होते, पण अजितदादांनी त्यांचं नाव कापलं. अशा प्रकारे दादांवरच त्यांचा रोष होता. त्यांनी त्यावेळी फक्त अजितदादांना एक प्रकारे टार्गेटच करण्याचा प्रयत्न केला होता असं त्या मुलाखतीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण आहे ते महापालिका निवडणुकांमधलं. तुम्हाला ठाऊक असेल, अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता बळकावण्यासाठी, सत्ता आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आपण पाहिलं असेल, त्यांच्या विरोधात भाजपचे राज्यभरातील सर्व नेते एकजूट झाले होते, सर्व नेते एकवटले होते. अगदी बावनकुळेंसारख्या विदर्भातील नेत्यांनी सुद्धा पुण्यात मुक्काम ठोकला होता. त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा पुण्यात तड ठोकून होते. त्यांनी त्यांची सगळी ताकद पणाला लावली होती. पण तुम्ही एक लक्षात घ्या, राष्ट्रवादीच्या कोणत्याही प्रमुख नेत्यांनी अजितदादांना साथ देण्यासाठी पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ताकद लावली नाही किंवा जोरदार प्रचारही त्यांचा केला नाही. आणि ज्यांनी प्रचार केला त्यांनी सुद्धा अगदी थातूर मातूर प्रचार केला. आणि तुम्ही पाहिलं असेल, अगदी शेवटच्या 2 दिवसात ते प्रकटले होते तिथे. कारण काय तर हे नेते फक्त शरीराने अजितदादांच्या पक्षात होते, परंतु त्यांच्या मनातला पक्षी केव्हाच भाजपाच्या फांदीवर जाऊन बसला होता, हे लक्षात घ्या.